नमस्कार मित्रांनो, तू माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अर्णव, ईश्वरी आणि हे अविनाश मामा आणि आकाश हे सगळेजण एकत्र बसलेले आहेत. तेव्हा मात्र आता अर्णव सगळ्यांना सांगतो, उद्या मात्र आता शेवटचा राऊंड आहे. त्यासाठी मात्र आपल्याला आईचं मशीन लागणार आहे आणि आईचं मशीन आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. काही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. त्यानंतर मात्र वल्लरी सौदामिनीला फोन करून सांगते की माझ्याकडे एक असा काहीतरी प्लॅन आहे आणि त्या प्लॅननुसार आपल्याला ही स्पर्धा त्यांना हरलीच पाहिजे, असं करायचं आहे. म्हणून मात्र आता वल्लरी तिचा प्लॅन सौदामिनीला सांगते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी मात्र आता हे स्पर्धेसाठी आलेले आहेत, परंतु त्यांच्यासमोर आता सौदामिनी येते. सौदामिनी आता ईश्वरीला म्हणते की डोळ्यांना इतका त्रास झाला तरी सुद्धा अजूनपर्यंत काही डोळे उघडलेले नाहीत. त्यावरती मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की हे सगळं काही करून मात्र तुम्ही मला असा एहसास दिलेला आहे की मी एकटी नाही, तर तुम्ही मला आणखी स्ट्रॉंग बनवलेला आहे आणि किती काही झालं तरी हा राऊंड मात्र आम्ही जिंकणार आहोत. तेव्हा लगेच आता सौदामिनी म्हणते की हो, ऑल द बेस्ट. तर अर्णव, ईश्वरी एकमेकांच्या हाताला धरून आता इकडे येतात. त्यानंतर मात्र ते सौदामिनी म्हणत असते की हे बघ अर्णव, अरे तुझ्याकडे मात्र आता तुझ्या आईचा आशीर्वाद नसणार आहे. तेव्हा आईचा आशीर्वाद नसणार आहे म्हणजे सौदामिनीने आता जी आईची मशीन आहे तर ती गायब केलेली असते आणि आता ही मशीन ऐन वेळेस मात्र कशी अर्णव आणि ईश्वरीपर्यंत येऊन पोहोचणार आहेत आणि मशीन मात्र तो कुठे गेले म्हणून अर्णव, ईश्वरी यांना धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.